मी सध्या सीएसटी रेल्वे स्थानकाबाहेर उभा आहे आणि आपण आज या परिसरात पाहिला आता मराठा कार्यकर्त्यांचा उत्साह आपल्याला पाहायला मिळतो। या ठिकाणी गुलाल उधळीत, या ठिकाणी मोठा आनंद, या ठिकाणी कार्यकर्ते आपल्याला उत्साहात कार्यकर्ते या ठिकाणी उत्साहात आपल्याला पाहायला मिळतात। आनंद या ठिकाणी साजरा करताना आपल्याला पाहायला मिळतात। जल्लोषात गुलाल उधळीत या ठिकाणी ते आनंद देखील व्यक्त करताना आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतात। आपण त्यांच्याशी थेट बातचीत करणार आहोत। काय सांगाल या ठिकाणी गुलाल उधळत? आम्ही शिवजन्मभूमी या ठिकाणी छत्रपतींचे मावळे या ठिकाणी आलो होतो। मनोज दादा या ठिकाणी शिवजन्मभूमी या ठिकाणी छत्रपतींच्या परस्परांचे पुण्य पावन झालेल्या छत्रपतींची माती कपाळाला लावणे या ठिकाणी आलेले होते। छत्रपती शिवरायांनी 7 समुद्र पलीकडे आपलं स्वराज्य निर्माण केलं, संघर्षातून स्वराज्य निर्माण केलं। आम्ही संघर्षातून संघर्ष करून या ठिकाणी आमचं आरक्षण या ठिकाणी घेतलेलं आहे आणि छत्रपतींच्या शिवजन्मभूमी माती कपाळाला लावल्यानंतर हा विजय प्राप्तच होतो हे या ठिकाणी आनंद व्यक्त करतो। अहो आनंद म्हणजे आमच्या गगनात मावत नाहीये। मनोज दादांनी त्या ठिकाणी प्राणपणाला लावला होता, आज आमचा प्राण परत या ठिकाणी आलेला आहे। त्यामुळे आम्हाला आमचा आनंद हा फार मोठा आहे। आम्ही आता शिवजन्मभूमीमध्ये जाऊन त्या ठिकाणी आमचा मोठ्या उत्साह त्या ठिकाणी साजरा करण्याचा आज खरं तर 2 तारीख आहे, ही आमच्या इतिहासामध्ये सुवर्ण अक्षरांनी लिहिण्यासारखा आज हा विजय आहे। या ठिकाणी सरकारने या ठिकाणी दादांनी नतमस्तक झालेला आणि आमचा हा विजय मी दुपारी सांगितलं होतं, एकतर मराठा कुठल्या लढाईमध्ये उतरत नाही, आरक्षणाला लढाईमध्ये आम्ही ठिकाणी उतरलो आणि ही लढाई पूर्ण करूनच आम्ही या ठिकाणी चाललेलो आहेत। सदावर्ते साहेबांनी आम्हाला फार त्रास दिला, पण सदावर्ते साहेब ही मराठ्याची औलाद आहे। अरे तुम्हाला सांगतो मी मराठ्याची औलाद आहे, मराठ्याची औलाद। आज खऱ्या अर्थाने शेवटी मराठा समाज जिंकलेला आहे आणि शेवटी आपला मराठा समाज जिंकला आहे आणि आपल्या मराठा समाजाचे सरसेनापती मनोज दादा यांचा विजय झालेला आहे। पाटील पाटील दिवस हा सोन्याचा असला तर कार्यकर्ते सांगतात गावा ठिकाणी जाऊन मोठा उत्साह आम्ही करणार असल्याचं देखील सांगतात।